आपल्याला करून घ्यायचे इडली. इडलीसाठी घेतली 3 वाटी तांदूळ, 3 वाटी तांदूळ आहेत आणि 1 वाटी छोटी वाटी डाळ घेतलेली उडदाची पांढरी. आपण हे स्वच्छ धुवून घेणार आहेत. आणि याला आता आहे ना, आता किती वाजता आहे मी काही सकाळपासून टाकत नाही. मी सकाळपासून काही टाकलेलं नव्हतं. आता वाजता आहे 4 वाजता टाकून घेते मी. आता 4 वाजता टाकले ना तर संध्याकाळी काढून घेणार. जास्त आंबट आहे ना, मुलांना त्रास होतो, त्यासाठी मी तसं करत नाही. मी संध्याकाळी 3-4 वाजता टाकून घेते. तर आता मस्त तांदूळ आहे ना स्वच्छ धुवून घेणार. हे 3 वाटी तांदूळ घेतलेले आणि हे 1 वाटी घेतलेली डाळ. ही छोटी 1 वाटी डाळ घेतली आणि हे थोडे, हे बघा, ही छोटी वाटी डाळ घेतली आणि ही 3 वाटी तांदूळ घेतलेले. डाळ आपली कमी राहिली तर चालते, इडली ना खूप छान होते. आणि आता आहे ना, आता 4 वाजता आहे तर 4 वाजता मी टाकून देते. आणि जास्त सकाळचं जर टाकलं ना तर खूप आंबट होऊन जातं, त्यासाठी मी सकाळचं काही टाकत नाही आणि 3-4 वाजता टाकून देते. आता 4 वाजता आता टाकून दिलं ना तर मी आता संध्याकाळी रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर मिक्सरमधून काढून घेते. तर चला आता मी टाकून देते. तर धुवून घेते. तर चला मस्त तांदूळ धुवून घेतले, डाळ धुवून घेतली. आता यांना झाकून देते. तर आपण 4-5 तासांसाठी डाळ तांदूळ भिजत घालून ठेवलेलं आहे, झाकून ठेवलं. आता 4-5 तासानंतर बघू आपण. तर आपण तेव्हा बघा इडलीचं टाकून घेतलेलं होतं. तर आता बघा 4 वाजता टाकलेलं होतं, आता मस्त झालेलं आहे. आणि आता आहे ना 7 वाजता आता काढून घेऊ आपण. आणि घरगुती डाळ असल्यामुळे कसं त्याच्यामध्ये थोडी काळे पडते. हे काळे साल असतं ना डाळीचं, ते तर काही सालचं काढून घेतलं तर काही पौष्टिक राहतं. तर त्याच्यामध्ये सालचं जे, तर बघा हे तांदूळ मस्त झालेले आहे. आणि आता आपण हे सगळं दोघी काढून घेणार आहे. चला आपण मिक्सरमध्ये काढून घेऊ. तर आता आहे ना आपण मस्त मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पोहे घेतलेले आहेत. आपली डाळ घेतली ना त्याच वाटीने पोहे घेतली, सपाट वाटी पोहे घेतलेले. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ठेवू. आणि हे ना आपल्याला सकाळी टाकायचं आहे. आतापासून जर टाकलं ना तर आपली इडली ना खूप अशी आंबट, म्हणजे चांगली अशी जाळी पडते, पण खूप असं आंबट होऊन जातं. तशा याच्याने मुलांना त्रास होऊ शकतो जास्त. तर मी ना हे सकाळी टाकून घेते. आता याची पावडर बनवून घेते. चला पावडर बनवून घेते. बघा अशी मस्त रवाळाची पावडर करून घ्यायची. आता आपण ओतून घेणार आहे. मिक्सरचं भांडं ओलवून गेला असतं ना, त्यासाठी पहिले काढून घेतले. आता आपल्याला काढून घ्यायची डाळ. आपल्याला डाळ आहे ना ते पाणी समतच टाकून घ्यायची, पाणी काढायचं नाही ते. तर चला आता आपण डाळ टाकून घेतलेली, डाळ काढून घेऊ. पण डाळ घेते. पहिल्या वेळेस डाळ काढून डाळायची मिक्सरचं भांडे आपलं चिकट डाळीला लटकून जाते. आता दुसऱ्या वेळेस तांदूळ टाकले की मस्त भांड्याला लवकर साफ होऊन जातं. नाही तर आपण शेवटचं डाळ काढलं डाळीला म्हणजे भांड्याला लवकर लटकून जाते. सगळं थोडंसं रवाळ द्यायचं आहे, सगळं रवाळ दळायचं. इडलीचं सुद्धा बघा मस्त दळून घेतलेलं आहे असं. पण हे तांदूळ टाकून घेते. तांदूळ काढून घेऊ. तर सकाळपासून जर केलं ना म्हणजे खूप रात्री पण, म्हणजे आता दिवसभर मग रात्रभर ते खूप अशी आंबस होती इडली. आणि त्याचं जास्त म्हणजे मुलांना टिफिनमध्ये उशिरा टिफिन खायला त्याचा त्रास होऊ शकतो. तर मी जास्त वेळेपर्यंत ठेवत नाही, म्हणजे संध्याकाळी 4 वाजता टाकते, 4-5 वाजता, नंतर रात्री 7-8 वाजता काढून घेते. आणि मग रात्रभर आपण मस्त पॅक किचन खाली कपडा ठेवायचा, त्याच्यावरती भांडण, त्याच्यावरती मस्त झाकून ठेवायचं. पॅक बरोबर होऊन जातं. सकाळी मस्त करायची, जास्त खराब होत नाही, काही नाही, मस्त लागते इडली आणि छान होते. पद्धतीने आपण सगळं काढून घेणार तांदूळ. बघा मस्त दळून घेतलं मिक्सर मधून, असं छान मस्त रवाळ दळून घेतलेलं आहे. त्याला आहे ना असं हलवतच राहायचंय, हवा भरून घ्यायची त्याच्यामध्ये चांगली. असं चांगलं अर्धा तास हलवून घ्यायचं, चांगलं असं होईपर्यंत असं मस्त हवा भरून असं असं हलवून घ्यायचं, म्हणजे जाळी पडल्यासारखं होऊन जातं ते. केव्हाची हलवत होती मी. चला हे रात्रभर झाकून ठेवते मी. आता मस्त पॅक हवा बंद याच्यामध्ये झाकून ठेवते. हे बघा इडलीचं मी याच्यामध्ये रात्री किचन ओट्याखाली ठेवून घेतलेलं होतं, फायबरच्या डब्यामध्ये ठेवलं पॅक करून. आणि नंतर तो डब्बा आहे ना किचन ओट्याखाली ठेवून गेलेला होता. तर आता काढून दाखवते तुम्हाला मी. तर आपलं पीठ मस्त झालेलं आहे, मस्त घाम आलेला आहे बघा डब्याला. आणि मी ना जास्त उद्या सकाळपासून टाकून तसं जास्त करत नाही, मग तसं कसं खराब होण्याचं हे असतं. थंडगार वातावरण होतं, पण आपलं पीठ मस्त झालेलं आहे. त्यानंतर हे पोळीचा रवा करून घेतलेला होता आपण, आता टाकून घेणार आहे. तुम्हाला दाखवते. हे बघा जाळी किती छान आलेली आहे ना, मस्त जाळी आली ना. तर बघा किती भारी झालेलं आहे आपलं पीठ, मस्त जाळी आलेली त्याला. आता आपला पोळीचा रवा बनवून घेतलाय ना, हा टाकून घेते मी आता. तर बघा आता चांगलं मिक्स करून घेते मी. पूर्ण गठोळ्या झालेल्या होत्या ना, नंतर ते टाकल्यानंतर ते पूर्ण गठोळ्या मळावं लागतात. पूर्ण असं हवा भरल्यासारखं झालं पाहिजे त्याच्यामध्ये, मग मस्त जाळी पडते आपल्या इडलीला. तर मग आज थोडं राहिल्या, चांगलं मिक्स करून आहे ना मी आता थोडं झाकून ठेवते. आपल्याला उशिरा करायची इडली थोडी, 9-10 वाजता. मोकळ्या हवेशीरच ठेवून घेतलेली तिथे इथे. तर चवा टाकलेला आहे ना तो पण मस्त फुलेल त्याच्यामध्ये, मग आपली इडली खूप छान होणार आहे. आपल्याला आता इडली चटणी करून घ्यायची, त्यासाठी मी मस्त शेंगदाणे भाजून घेते. मिरची, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीरवाला काही आलं नाही अजून, कोथिंबीर घ्यायची आहे. तर ते सगळं साहित्य घेऊन घेते मी.
इकडे आपलं पीठ मस्त इडलीचं छान झालेलं आहे. सकाळी कसं आपण मस्त फुलून घेतलेलं होतं ना, मस्त फुलून आलेलं आहे ते. मस्त फुलून आलेलं आहे आपलं इडलीचं पीठ. आणि मस्त अशी जाळी पडलेली बघा, खूप छान अशी जाळी पडली. मस्त झालेलं आहे आपलं पीठ. तर चला आता मस्त इडली करून घेणार आहे. आता इडली आणि इडली पहिले चटणी करून घेते. शेंगदाणे, मिरची, लसूण, कढीपत्ता, खोबरं. तर असं सगळं चटणी बनवून घेते. आम्ही साधी सिंपल चटणी करतो, कोणी ओल्या नारळाची करतं, कोणी कसं करतं, पण डाळ्या वगैरे टाकून आम्ही अशीच बनवून घेतो. कधी कधी तशी पण बनवतो, पण आता आज मी अशीच करणार आहे. तर म्हटलं चला तशी दाखवते मी तुम्हाला. सगळं आता मिक्सरमध्ये बारीक करून घेते मी. 4 मिरच्या घेतलेल्या होत्या, 5-6 लसूण घेतलेले आहेत, हे 4-5 मिरच्या घेतलेल्या होत्या, खोबरं घेतलं मी आणि वाटीभर शेंगदाणे घेतलेले. शेंगदाणे घेते, चमचाभर जिरं, त्याच्यामध्ये थोडीशी टाकते हळद, म्हणजे नंतर हळद टाकायची गरज नाही. आता डब्यामध्ये आवडून ठेवते. तर आपण आता कढई गरम करायला ठेवली. आता टाकून घेणार आपण तेल. आता मस्त तेल गरम झालं, आपण टाकून मोहरी टाकून दिलेली आहे. जिरा आपण चटणी करताना टाकून घेतलेलं आहे, त्यामुळे ना मोहरी तळतळली की आपण मस्त चटणी टाकून घेणार आहे. घेतलेलं आहे मी, बारीक दळून घेतलं, मस्त मिक्सरमध्ये मस्त बारीक काढून घेतलेलं आहे. नंतर टाकायचं थोडा कढीपत्ता, आपण टाकून घेतली दळलेली चटणी आणि मस्त चटणी आता हलवून घेऊ. अजून भांड्यातून पाणी टाकून दिलं मी. आपल्या चटणीला आहे ना मस्त उकळी आणायची. आम्ही थोडी पातळच करतो ती, त्याच्यामध्ये आपण थोडी हळद टाकली, त्याच्यामुळे हळदची काही गरज नाही. तर मस्त कलर आलेला आहे, तर मोबाईलमध्ये तुम्हाला घोरं दिसत असेल. आणि मस्त टाकून घ्यायचं 1 चमचा मीठ, छोटा असल्यामुळे थोडं वरती टाकून घेते, तुमच्या चवीनुसार मीठ टाका तुम्ही. मस्त उकळी आणायची त्याला, तर ते छान असा मस्त सुगंध येतोय मस्त चटणीचा, लसूण जिरं त्याचं खूप छान असा मस्त चटणी झाली. कोणी याच्यामध्ये दही टाकून गोड आंबट जर आवडत असेल तुम्ही दही, मस्त थोडी चमचाभर साखर, गोड आंबट सुद्धा छान लागते. पण आम्ही अशा साध्याच पद्धतीने करून घेतो. तर ज्याची त्याची वेगवेगळी पद्धत असते चटण्या करायची, पण अशी साधी चटणी पण केली तुम्ही अशा पद्धतीने जर केली ना खूप छान लागते. तर आता मस्त उकळू देते मी त्याला. तोपर्यंत आपण मस्त मिक्स याचं भांडं आहे ना धुवून आलेलं आहे स्वतः. आपण आता तेल लावून घेणार आहे त्याला. भांड्यांना आपण मस्त तेल लावून घेणार आहे. तेल लावल्याने आपलं आहे ना इडली लवकर निघते, तर त्यासाठी मस्त तेल लावून घ्यायचं. मस्त उकळून मस्त झालेली आहे. आता आपण चटणीचं पण करून द्यायचं आहे. आता आपण इडलीचं भांडं ठेवून घेऊ, त्याच्यामध्ये टाकून द्यायचं पाणी, अर्धा तांब्या पाणी टाकून देते. मस्त पाणी टाकून दिलं त्याच्यामध्ये अर्धा तांब्या. त्याच्यामध्ये थोडी लिंबूची फोड टाकून द्यायची, सुकलेलं करा आहे ना, पण ते कसं सुकलेलं बी असलं तर चालतं, पण ते भांडं ना काळं पडतं, त्यासाठी नाही मस्त आपण टाकून घ्यायचं आहे. लिंबू किंवा चिंच जे असेल ते टाकून द्यायचं भांड्यामध्ये, म्हणजे आपलं भांडं ना जे पाणी उकळतं तर काळं पडत नाही, त्यासाठी टाकावं लागतं ते. तर आपलं पीठ बघा कसं झालेलं आहे. बघा हे आपलं आहे ना 3 वाट्या तांदूळ आणि 1 वाट्या डाळ असं घेतलेलं आहे आणि मस्त झालेलं आहे. सकाळी ना मी त्याच्यामध्ये पोहे टाकून घेतलेले होते, दळलेले ते रवा दळून घेतले होते ना, ते पोहे टाकून घेतले, म्हणजे आपले इडली ना खूप छान होते. आणि आता त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं थोडं तेल, आपल्याला सोडा वगैरे काहीच टाकायचं नाही आहे. आता तेल आणि मीठ टाकून घेणार, तर पोळीवर तेल टाकून घेतलं मी, टाकून घ्यायचं मीठ. आपण 2 चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे, तुमच्या चवीनुसार अंदाज बघून मीठ टाकून घ्यायचं आहे. आपण चांगलं मिक्स करून घेते मी. आपल्याला थोडं आता घट्ट वाटतंय ना, थोडं पाणी टाकून देऊ आपण. थोडं घट्ट वाटतंय, जास्त घट्ट ते इडली ना थोडीशी बट्टरसारखी येते. थोडं असं आलस करायचं मस्त. चांगलं आता मिक्स करून घेते मी. घट्ट कशामुळे झालं ते आपण पोहे टाकले होते ना, त्याच्यामुळे ते पोहे पण चांगले भिजले, त्याच्यामुळे मस्त घट्ट झालं ते. पोहे पूर्ण असं रवा रवा कोरडं होतं ना सकाळी. आणि बघा एक पण गुत नाही असं करायचं आहे. पीठ ना आपलं असं पडेल ना असं, तोपर्यंत असं इतकं आपल्याला घट्ट ठेवायचं आहे. आणि असं चांगलं फेटून घ्यायचं. आता आपण करताना आपण पाणी टाकलं त्याच्यामुळे त्याला चांगलं फेटायचं, म्हणजे आपल्या इडलीला ना जाळी खूप छान होते. तर चला आता मस्त आपण टाकून घेणार पाणी, आणि 1 चमचा टाकते मी, नंतर आपली इडली ना चांगली फुलणार आहे. तर चला अशा पद्धतीने मी आता पाणी गरम झालेलं आहे आपलं, मस्त एक भांडं ठेवून घेतलेलं आहे. तर बघा आता एक भांडं ठेवलं, अशा पद्धतीने मी सगळे भांडे ठेवून घेते. पाणी मस्त उकळत होतं आपलं. चला आता हे पण मी अशाच पद्धतीने सगळं ठेवून घेणार आहे. आणि आपण मस्त रवाळ दळायचं आहे, तरच आपली इडली खूप छान होते. जास्त चिकन दळलं ना तो आपली इडली ना बट्टर येते, त्यासाठी ना मस्त रवाळ दळून घ्यायचं आहे. तर मी आता मस्त ठेवून घेतलं असं. चला मी अशा पद्धतीने सगळे ठेवून घेते, सगळे भांडे ठेवून दिले. आता मस्त झाकण लावून द्यायचं आहे. झाकण चांगलं पॅक लावायचं हवा बंद, म्हणजे हवा निघाल नको. मस्त पॅक लावून दिलेलं आहे. आता चालू आहे करणं. मस्त पीठ बघा असं करून घ्यायचं आहे, अशा पद्धतीनेच ठेवायचं आहे. मस्त इडली होते मग आपली. तर
मस्त अशा पद्धतीनेच करून घेते मी आता. आपली इडली कशी झाली आपण बघू आता. गॅस कमी करून देऊ. मस्त झालेली, खूप छान अशी फुलली आपली इडली. तर आता आपण काढून दाखवते मी तुम्हाला. चला आता मस्त थंडी होती ते थोडी आणि काढून दाखवते कशी झालेली आहे आपली इडली. बघा मस्त होते. थंडी झाल्यानंतर मी आता काढून घेते. तुम्हाला सगळी काढून दाखवते. खूप छान झालेली, मस्त नरम आलेली. अशा पद्धतीने सगळं काढून घेते मी आता. आपली इडली बघा किती छान झालेली, मस्त आणि शुभ्र आणि मस्त नरम आलेली, खूप छान अशी जाळीदार झालेली. त्यांना पण मस्त नाश्ता दिला मी. इडली चटणीचा नाश्ता करता येते. चला आता ते करताय नाश्ता, तर मी पण नाश्ता करून घेते. इडली एवढी छान झाली, मऊ लुसलुसीत, खूप छान अशी मस्त टुम झालेली. तुम्हाला तोडून दाखवते मी. तर बघा आपली इडली किती छान झालेली आहे, मस्त आणि जाळीदार आणि अशी टुम झालेली, मस्त फुगली ती सगळी इडली. बघा आपली एवढी भारी झाली. तर बघा आपली इडली तोडून दाखवते तुम्हाला. एवढी छान जाळी आलेली ना, खूप छान अशी मस्त मऊ झालेल्या आहेत बघा. या मग इडली खायला. ही सुद्धा तोडून दाखवते तुम्हाला, एवढी भारी झालेली ना, मस्त जाळी आलेली आहे. अशा पद्धतीने करून घ्या, खूप छान होते आपली इडली. तर चला आजचा ब्लॉग इथंच थांबवते. कशी वाटली आमची बनवलेली इडली, तुम्ही पण करून बघा आणि कसं वाटलं ते कमेंट करून सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.